हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण बघतोय प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर. प्रोबॅबिलिटीमध्ये आतापर्यंत आपण 5.1 मध्ये नंबर ऑफ पॉसिबिलिटीज फाइंड आउट केल्या. प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये आपण सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स फाइंड आउट केले. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये सॅम्पल पॉइंट्स, सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आणि इव्हेंट्स फाइंड आउट केले. 5.1, 5.2, 5.3. आता 5.4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 5.4 मध्ये डायरेक्टली आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. सो हाऊ वी हॅव टू फाइंड आउट द प्रोबॅबिलिटी. तर त्याचा काय फॉर्म्युला आहे, त्याचं बेसिक काय आपण पाहून घ्या. प्रॅक्टिस सेट 5.4 प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आहे P ऑफ A इज इक्वल्स टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन A, म्हणजे जे इव्हेंट दिलेले आहे त्याचे जे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स येतं ते न्यूमरेटरला लिहायचे, डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन S. सो सॅम्पल स्पेसचे जे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आहेत ते लिहायचे. म्हणजेच जर पाहायला गेलं तर आपला फॉर्म्युला असा येणार N ऑफ A डिवायडेड बाय N ऑफ S. ओके, हा फॉर्म्युला आपला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचा. तर एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचं आहे तर P ऑफ A इज इक्वल्स टू N ऑफ A डिवायडेड बाय N ऑफ S. म्हणजे इव्हेंट A असेल तर P ऑफ A इज इक्वल्स टू N ऑफ A डिवाइड बाय N ऑफ S. इव्हेंट B असेल तर P ऑफ B इज इक्वल्स टू N ऑफ B डिवाइडेड बाय N ऑफ S. N ऑफ S सर्वांसाठी कॉन्स्टंट राहणार. त्यानंतर जर इव्हेंट C असेल तर P ऑफ C इज इक्वल्स टू N ऑफ C डिवाइडेड बाय N ऑफ S. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, खूप सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय सांगताय, क्वेश्चन फर्स्ट, इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, 2 कॉइन टॉस केले, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. या दिलेल्या इव्हेंट्सची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. तर सर्वात पहिले 2 कॉइन टॉस केलेले असेल तर त्याचं पहिले सॅम्पल स्पेस लिहायचं. ओके, सो इथं लिहितोय सोल्युशन 2 coins are tossed, then sample space, then sample space yes is equals to, बोला 2 कॉइन्स जर टॉस केले तर H आणि T. ओके, म्हणजे याचा अर्थ N ऑफ S ची व्हॅल्यू किती मिळाली मला, 4 मिळाली. जर N ऑफ S ची व्हॅल्यू 4 मिळाली. कधी पण आपल्याला स्टार्टिंगला जो काही एक्सपेरिमेंट दिले त्या एक्सपेरिमेंटचं सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे. त्यानंतर आपण काय करणार, तर आपल्याला जे इव्हेंट दिलेलं आहे, पहिला इव्हेंट आहे गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, तर इथं लिहायचं लेट. काय लिहायचं, 1 नंबर टाकून लेट. म्हणजे इव्हेंटला पहिले समजा, ह्या इव्हेंटला काय समजा, तर लेट इव्हेंट ए. कोणता इव्हेंट समजा तुम्ही, ए हा इव्हेंट समजा. सो गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 हेड. कमीत कमी 1 हेड, जास्तीत जास्त किती, उलट आहे सगळे. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 1 हेड, उलट चालायचं. ॲटलिस्ट म्हणजे लोअर लिमिट याची 1 आहे, मग अप्पर लिमिट किती असू शकते. ओके, सो ए इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट ॲटलिस्ट 1 हेड, तर इथे 1 हेड आहे, इथे 1 हेड आहे, आणि जास्तीत जास्त हे आहेत H T H. सो देअरफॉर N ऑफ A इज इक्वल्स टू काय मिळालं सांगा बरं, 3 मिळालं. मग ह्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आपल्याला. मग प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर आपण काय फॉर्म्युला यूज करतो, सो आपल्याला फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. या दिलेल्या इव्हेंट्सची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. N ऑफ A मिळालं तर सूत्र वापरायचं. सो देअरफॉर P ऑफ A इज इक्वल्स टू N ऑफ A डिवायडेड बाय N ऑफ S. सो N ऑफ A ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, 3, आणि N ऑफ S ची व्हॅल्यू 4. ओके, सो दॅट्स ऑल. सो देअरफॉर P ऑफ A इज इक्वल्स टू 3/4. दॅट्स ऑल. समजलं. आता सेकंड पहा, सेकंड इव्हेंट पहा काय सांगतोय. लेट इव्हेंट B. कोणता इव्हेंट घ्यायचा, B इव्हेंट घ्यायचा. काय B इव्हेंट सांगा, गेटिंग नो हेड. आपल्याला एकही हेड नसण्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. सो देअरफॉर B इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट गेटिंग नो हेड, एकही हेड नाही आहे असं कोणतं याच्यामधलं, फक्त TT. ओके, झालं. सो देअरफॉर N ऑफ B इज इक्वल्स टू काय मिळालं इथं, 1.
सो देअरफॉर फॉर्म्युला अप्लाय करायचा पी ऑफ बी इज इक्वल्स टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. मीन्स दॅट पी ऑफ बीची व्हॅल्यू एन ऑफ बीची व्हॅल्यू 1 आणि एन ऑफ एसची व्हॅल्यू 4. सो देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल्स टू काय मिळालं बघांनो 1/4 झालं. दोन्ही इव्हेंट्सची आपण काय फाइंड आउट केली, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली. लक्षात आलं. जे एक्सपेरिमेंट दिले त्याचा सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. इथं कधी जे इव्हेंट्स आहेत त्याला इव्हेंट ए लेट म्हणजे समजा इव्हेंट ए पहिलं, नंतर जे काही इव्हेंट बी आहे ते, नंतर जसे जसे आपल्याला कंडिशन सांगितलेले असणार तसे तसे इव्हेंट्स आपले वाढत चालणार. ओके. सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण. प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचा 5.4 मधला. इफ 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. ह्या दिलेल्या इव्हेंट्सची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. 2 डायस थ्रोन केलं तर त्याचं आपल्याला सर्वात पहिले सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत. तर पाहून घ्या कसं करणार. सोल्युशन 2 डायस आर रोल्ड. ओके, 2 डायस आर रोल्ड. देन सॅम्पल स्पेस. देन व्हॉट? सॅम्पल स्पेस. then sample space is S is equals to 2 डायस जर रोल्ड केले तर आपल्याला माहिती आहे काय लिहिणार आपण 1,1 1,2 1,3 1,4 1,5 1,6 then 2,1 2,2 2,3 2,4 2,5 ब्रॅकेट्स व्यवस्थित द्यायचे, ब्रॅकेट सोडायचे नाही. ओके, कारण ब्रॅकेट जर तुम्ही सोडले तर तुम्हाला मार्क्स मिळायचे नाहीत. आता हे 1-2 लिहिल्यावरच लिहायला लागते. हे तुम्हाला मी लिहून दिलं नसतं, तुम्हाला म्हणलं असतं हे तुम्ही लिहून घ्या, पण ते लक्षात नाही राहायचं तुम्हाला की हे सॉल्व कसं करायचं आहे, कारण ते इव्हेंट्स आहेत. तर ते इव्हेंट्स लक्षात आले पाहिजे की ते इव्हेंट्स एक्झॅक्टली आपल्याला काय सांगतायत ते. ओके, दॅट्स ऑल. हे लक्षात आलं नसेल हे कसं लिहिलेलं आहे ते काम करायचं. इथं कर्ली ब्रॅकेट ओपन केला आहे आणि इथं क्लोज करून घेतला आहे. ते आपल्या सर्वात पहिले प्रोबॅबिलिटीचा जो व्हिडिओ आहे फर्स्ट व्हिडिओ बेसिक अँड प्रॅक्टिस सेट 5.1 तो चांगल्या प्रकारे पाहून घ्या, तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये. 2 डायस आर रोल्ड केलं तर त्याचं सॅम्पल स्पेस लिहून घेतलं. 11 ते 16 21 ते 26 असंच करत करत 61 ते 66 पर्यंत केले. हे टोटल नंबर ऑफ एन ऑफ एसची व्हॅल्यू मिळते. सो देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल्स टू मिळते 36. किती मिळालं आपल्याला 36. ओके, हे 36 मिळालं. मग आता आपण काय करणार लक्ष द्या. सर्वात पहिले आपल्याला इव्हेंट ए दिले. लेट 1 नंबर टाकूयात आपण इथं. 1 नंबरला काय सांगितलंय लेट इव्हेंट ए. काय इव्हेंट सांगितलं आपल्याला सर्वात पहिले द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर faces is at least 10. काय 10. सो ए इज इक्वल्स टू काय मिळणार द सम ऑफ द डिजिट्स. आपल्याला जे डिजिट्स दिलेले आहेत त्या डिजिट्सचे सम ही कमीत कमी 10 यायला पाहिजे. कमीत कमी 10 आली पाहिजे, जास्तीत जास्त किती आली तरी चालेल. याचं उलट आहे, लक्षात घ्या. ॲटलिस्ट कमीत कमी 10 म्हणजे लोअर लिमिट 10 आणि अप्पर लिमिट किती असू शकते. तर 10 बेरीज येणारे कोणकोणते येतं बघायचं. 10 बेरीज येणार येतं 4,6. काय येणार येतं 4,6. त्याच्यानंतर काय येणार सांगा बरं 5,5. ओके, 10 आणि 10 पेक्षा जास्त 5,6. ओके, त्याच्यानंतर 6,4. त्याच्यानंतर 6,5 आणि त्याच्यानंतर 6,6. ओके, कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज व्यवस्थित करायचं. 10 आणि 10 पेक्षा
जास्त, त्याच्यापेक्षा जास्त आणखीन कोणतं नाही आहे. 1 2 3 4 5 आणि 1 6. सो देअरफॉर एन ऑफ एची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 6. सो देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ एची व्हॅल्यू 6 डिवायडेड बाय एन ऑफ एसची व्हॅल्यू 36. 6 1 6 6 म्हणजे उत्तर काय मिळालं 1/6. ओके, हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. सेकंड वन बघा, लेट इव्हेंट बी. सेकंड इव्हेंटला इव्हेंट बी म्हणूयात. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 33. ओके, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 33. द सम ऑफ द digits on the upper faces is 33. ओके 33. आता मला सांगा सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस. आता ह्या प्रत्येक संख्येची जर बेरीज केली तर मॅक्झिमम बेरीज 6 + 6 किती येणार आहे 12. 33 येणार आहे का कुठं, नाहीच येणार आहे. म्हणजे याचा अर्थ सो देअरफॉर बी इज इक्वल्स टू फक्त काय करायचं कर्ली ब्रॅकेट लाईक दिस. ओके, जस्ट सिम्पल. ह्याच्यापेक्षा काही वेगळं करता येईल का आपल्याला, आहे का काही त्याच्यामध्ये, नाहीच आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काही दिलेलं नाही आहे. मग याचा अर्थ याच्यामध्ये एकही संख्या आहे का, नाही आहे. बरोबर आहे. सो देअरफॉर एन ऑफ बी ची व्हॅल्यू काय घेणार आपण, एन ऑफ बी इज इक्वल्स टू 0. सो देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल्स टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ बी ची व्हॅल्यू 0 आणि एन ऑफ एसची व्हॅल्यू किती मिळते 36. तर आन्सर काय मिळालं 0 मिळालं. त्यानंतर तिसरं बघा. ओके, याला तुम्ही हे बघा एम्प्टी ब्रॅकेट आहे. एम्प्टी ब्रॅकेट असल्यामुळे त्याला 5 लिहू शकता तुम्ही. तिसरं काय सांगितलं आपल्याला, इव्हेंट सी द डिजिट्स ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट्स ऑन द सेकंड डाय. लेट इव्हेंट सी the digit on the first die is greater than the digit on second die. Okay, the digit on the first die is greater than the digit on second die. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय येणार, सी इज इक्वल्स टू म्हणजे द डिजिट ऑन द फर्स्ट डाय, पहिल्या डायवरचं जे नंबर आहे डिजिट येतं ते ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. पहिल्या डायवरचे जे नंबर्स आहेत ते मोठे येतं ॲज कम्पेअर टू सेकंड डायवरच्या नंबरपेक्षा. मग कोणते येतं तर बघा, हा पहिला नंबर मोठा पाहिजेत पण इथं नाही आहे. बरोबर, इथं सारखा आहे इथं नाही आहे, इथं आहे. म्हणजे काय घेणार इथं 2,1. त्याच्यानंतर नाही आहे कोणतं, हा 3,1 आणि नंतर 3,2. फर्स्ट डायवरचा नंबर मोठा पाहिजेत, सारखा नाही पाहिजेत, मोठा पाहिजेत. 4,1 4,1 4,2 4,3. ओके, त्याच्यानंतर परत 5,1 5,2 5,3 5,4. ओके, 5,5 नाही येणार आणि 5,6 पण नाही येणार. त्यानंतर काय येणार सांगा परत, 6,1 6,2 6,3 6,4 6,5. 6,6 सारखाच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 1 15. सो देअरफॉर एन ऑफ सी इज इक्वल्स टू 15. बरोबर आहे हो की नाही. सो देअरफॉर पी ऑफ सी इज इक्वल्स टू फॉर्म्युला अप्लाय करायचा एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस. मीन्स दॅट, ओके थांबा इथं दिसणार नाही तुम्हाला, आपण इथं लिहूयात, थोडं राहिले. सो देअरफॉर पी ऑफ सी इज इक्वल्स टू एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ सीची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, व्हॅल्यू ऑफ एन ऑफ सी 15 डिवायडेड बाय एन ऑफ एसची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 36. ओके, तर 3 5 15 3 1 3 3 2 6. सो देअरफॉर पी ऑफ सी इज इक्वल्स टू काय मिळालं 5/12. ओके, सो दॅट इज युअर final answer. These are the events or these are the conditions to find out the probability.
ओके, हे जर ह्या कंडिशन्सची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन नंबर 3 पाहूयात आपण. देअर आर 15 तिकीट्स इन ए बॉक्स. एका बॉक्समध्ये 15 तिकीट्स आहेत. इच बेअरिंग वन ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 15. 1 ते 15 अशा प्रत्येक एका तिकीटवरती 1 ते 15ची नंबरिंग टाकलेली आहे. वन तिकीट इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम द बॉक्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट द तिकीट्स ड्रॉन. डोक्याला जास्त ट्रेस नाही घ्यायचा. हा प्रॉब्लेम आला की 1 ते 15 अशी नंबरिंग आहे, म्हणजे याचा अर्थ त्याचं सॅम्पल स्पेस 1, 2, 3 अप टू डॅश कुठपर्यंत लिहायचं, 15पर्यंत लिहून काढायचं. इतकं लिहिलं की एन ऑफ एसची व्हॅल्यू, टोटल नंबर ऑफ तिकीट्स किती येतं इन ए बॉक्स 15, एन ऑफ एसची व्हॅल्यू 15. डोक्याला ट्रेस न घेता सरळ सरळ आपण इथं लिहिणार सॅम्पल स्पेस. काय लिहिणार, सॅम्पल स्पेस. काय लिहायचं सॅम्पल स्पेस, एस इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन अप टू डॅश 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 कुठपर्यंत 15पर्यंत झालं. सो देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला 15. एन ऑफ एसची व्हॅल्यू किती मिळाली 15 मिळाली. काय अडचण याच्यामध्ये नाही, एस मिळालं, एन ऑफ एसची व्हॅल्यू मिळाली. आता पहिले इव्हेंट लिहायचं आपल्याला. लेट इव्हेंट ए. काय इव्हेंट सांगतंय, शोज ॲन इवन नंबर. शोज ॲन इवन नंबर. 1 ते 15 मधले आपल्याला इवन नंबर पाहिजेत. ए इज इक्वल्स टू इवन नंबर कोणकोणते आहेत मग 2, 4, 6, 8, 10, 12, 14. ओके, 15पेक्षा कमी. सो देअरफॉर एन ऑफ एची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 1 7, 7 मिळाली. सो देअरफॉर याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. पी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए मीन्स दॅट व्हॉट 7 डिवाइड बाय एन ऑफ एस 15. एन याला डिवाइड होते का नाही. दॅट इज युअर फायनल आन्सर. हे झालं फर्स्ट नंबर. आता सेकंड वन बघा, आपण काय करतोय सेकंड वनचं. सेकंड वन आपण काय करणार, लेट इव्हेंट बी. लेट कोणता इव्हेंट, बी इव्हेंट. काय म्हणतोय, shows a number which is a multiple of 5. 5च्या पटीतील संख्या. तर 5च्या पटीतील संख्या कोणकोणत्या आहेत सांगा. 1 ते 15 मधील 5च्या पटीतील संख्या कोणकोणत्या घेणार आपण. 1 ते 5च्या मधील 5, 10 आणि 15. बरोबर आहे. सो देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला 3. 1, 2, 3. सो देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल्स टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ बीची व्हॅल्यू 3 डिवाइड बाय एन ऑफ एसची व्हॅल्यू 15. 3 1 3 3 5 15. सो देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय 5. ओके, ठीक आहे. तर हे झालं आपला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 पहा. ए 2-digit number is formed with digits 2, 3, 5, 7, 9 without repetition. What is the probability that the number formed is? आता बघा 2-digit नंबर फॉर्म करायचे म्हणजे तयार करायचे, तर 2 अंकी संख्या तयार करायच्या तर ह्या नंबरचा वापर करून 3, 2, 3, 5, 7 आणि 9. पण एकही नंबर रिपीट नाही आला पाहिजे विदाउट रिपिटेशन. ते नंबर तयार केल्याच्या नंतर त्याच्यातल्या ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी आणि मल्टिपल्स ऑफ 5ची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर काय करणार आपण, द सॅम्पल स्पेस एस इज इक्वल्स टू. आता सॅम्पल स्पेस 2 अंकी संख्या तयार करायच्यात. पहिले 2ला हाताखाली धरा, 2 एकदा 3 सोबत मॅच करा म्हणजे जॉईन करा, 2 5 सोबत करा, 2 7 सोबत करा, 2 9 सोबत जॉईन करा. म्हणजे काय मिळणार सांगा 23, 25, 27, 29. ओके, 2 अंकी संख्या तयार झाली. 23, 25, 27, 29. परत 3 हा 2 सोबत एकदा, 5 सोबत, 7 सोबत आणि 9 सोबत. म्हणजे काय येणार 32, 35, 37, 39. देन 5 परत प्रत्येकासोबत जॉईन करा, 52,
53, 57, 59. परत 7 प्रत्येकासोबत जॉईन करा. 72, 73, 75, 79. ओके. आता 9 प्रत्येकासोबत जॉईन करा. 92, 93, 95, 97. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एन ऑफ एसची व्हॅल्यू किती मिळाली सांगा बरं? 20 मिळाली. हे लक्षात ठेवायचं, हे इम्पॉर्टंट आहे आता आपल्याला प्रत्येकासाठी. आता एक गोष्ट पाहितं, 2 डिजिट नंबर्स किती फॉर्म झाले हे बघा. 2 हा प्रत्येक संख्येसोबत घ्यायचा, मग 3 हा प्रत्येक उरलेल्या संख्येसोबत, 5 हा प्रत्येक संख्येसोबत, 7 हा प्रत्येक संख्येसोबत आणि 9 हा प्रत्येक संख्येसोबत. म्हणजे आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायला सोपं जाणार. ओके. आता फर्स्ट वन त्याचं सॉल्व करायचं आहे. लेट इव्हेंट कोणता घ्यायचा? ए. आपण त्या इव्हेंटला एक समजलं तर काय? अन ऑड नंबर. कोणतं? ऑड नंबर. ओके. मग ह्याच्यातले ऑड नंबर कोणते? ज्या संख्येला 2 न भाग जात नाही अशा संख्या आपल्याला लिहायच्यात. त्याच्यातली कोणती सांगा बरं? 23, 25, 27, 29. बरोबर आहे. त्याच्यानंतर 32 नाही आहे, 35, 37, 39, 52 नाही आहे, 53, 57, 59. ओके. त्यानंतर सॉरी ऑड नंबर राईट आहे. 59. नंतर 72 हा इवन आहे, मग काय घेणार? 73, 75, 79. परत 92 हा इवन आहे, 93, 95, 97. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. सो एन ऑफ एची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 16. किती मिळाली? 16 मिळाली. मग काय करणार आपण? ही 16 व्हॅल्यू मिळाली तर बोला. तर आपल्याला 16 व्हॅल्यू मिळाली. आता आपण करतोय. सो देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ एची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं? 16 डिवायडेड बाय एन ऑफ एसची व्हॅल्यू किती आहे? 20. ओके. तर 4 चौक 16 आणि 4 पंचे 20. सो देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल्स टू ॲन्सर मिळतं आहे 4/5. ओके. हे मिळालं आपल्याला ॲन्सर. आता आपल्याला सेकंड वन पाहायचं आहे. अँड मल्टिपल ऑफ 5. ए मल्टिपल ऑफ 5. लेट इव्हेंट बी. इव्हेंट बी काय सांगतो? ए मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीतील संख्या. सो बी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट 5च्या पटीतील संख्या कोणकोणत्या आहेत? तर 5च्या पटीतील संख्या कोणकोणत्या आहेत? 25, 35, नंतर 52 नाही आहे, हे नाही आहे, 75 ज्याच्या एकक स्थानी 5 आहे ते 5च्या पटीतील, किंवा 0 असेल ते एक 5च्या पटीतील, परत एक 95. 1 2 3 4 आणि 5 सॉरी 1 2 3 4. एन ऑफ बीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 4. सो देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल्स टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ बीची व्हॅल्यू किती आपल्याकडं? 4. आणि एन ऑफ एसची व्हॅल्यू किती आपल्याकडं? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन ऑफ एस? 20. ओके. एन ऑफ एस. सो 4 1 4 4 पंचे 20. सो देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल्स टू काय मिळालं? 1 डिवायडेड बाय 5. समजलं? झालं. पहिले काय केलं? ह्या संख्येपासून 2 अंकी संख्या तयार केल्या, त्याचं सॅम्पल स्पेस लिहून घेतलं. एन ऑफ एसची व्हॅल्यू 20 मिळाली. इव्हेंट आहे, ऑड नंबर कोणकोणते ते लिहून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यातले ऑड नंबरची प्रॉबिलिटी फाइंड आउट करून घेतली. नंतर मल्टिपल ऑफ 5 5च्या पटीतील संख्या घेतल्या, त्याचं प्रॉबिलिटी फाइंड आउट करून घेतली. क्वेश्चन नंबर 4 इज सॉल्व्ड. क्वेश्चन नंबर 5 पहा. लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 5.4 मधला. ए कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम ए पॅक फॉर वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. टोटल नंबर ऑफ कार्ड्स किती येतं? मी पहिले सांगितलं किती येतं? 52. एकूण 52 पत्ते येतं. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड्स ड्रॉन इज. आता ह्या दोनची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. तर कार्ड्सचे ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन येतील ना, त्यावेळेस सॅम्पल स्पेस लिहायची गरज नसते. त्यावेळेस आपल्याला डायरेक्टली नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्सच लिहायचे असतात. कारण कार्ड्समध्ये काय आपण वेगवेगळे 1, 2, 3 असं लिहू शकत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला डायरेक्टली एन ऑफ एसची व्हॅल्यू लिहायची असते. तर आपण पाहूया तिथं काय लिहितोय. इथं लिहितोय देअर आर
there are 52 playing cards. Okay, so therefore there are 52 playing cards, so therefore n of s ची व्हॅल्यू किती घेणार आपण 52. ओके, झालं हे. मग आता आपल्याला मिळालं. कार्डच्या प्रॉब्लेममध्ये कधी लक्षात ठेवायचं, एन ऑफ एस डायरेक्टली लिहायचं असेल, त्याला खेळत नाही बसायचं. सर्वात पहिला इव्हेंट काय सांगितलेलं इथे लिहायचं, लेट इव्हेंट ए. काय सांगितलेलं आपल्याला इव्हेंट ए, तर इव्हेंट सांगितलं एन एस म्हणजे 1K एन एस. आपल्याकडे 1K किती असतात 4 असतात. किती असतात 4. सो देर आर 4 एस. ओके, आणि वेल शफल पॅक, एका पॅकमध्ये 4 एस असतात. देर आर 4 एस. सो देर फोर एन ऑफ ए ची व्हॅल्यू किती मिळणार डायरेक्टली 4. सो देर फोर पी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए ची व्हॅल्यू किती मिळणार 4 डिवाइड बाय एन ऑफ एस ची व्हॅल्यू किती मिळणार 52. 4 न भाग जातो का, 4 1 4 आणि 4 3 12. ओके, मीन्स दॅट पी ऑफ ए इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला 1/13 मिळालं. कारण 1K आपल्याकडे 4 असतात म्हणजे एन ऑफ ए ची व्हॅल्यू 4. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डायरेक्टली आपल्याला काय करायचं असते, तर प्लेइंग कार्ड्सचा ज्यावेळेसही क्वेश्चन येईल त्यावेळेस डायरेक्टली एन ऑफ एस, एन ऑफ ए, एन ऑफ बी ह्या व्हॅल्यूज लिहायच्या असतात. तर आपल्या सेकंड कंडिशन काय सांगते, लेट इव्हेंट बी. लेट इव्हेंट काय बी. काय सांगते इव्हेंट बी, ए स्पेड. आपल्याकडे टोटल नंबर ऑफ स्पेड्स, देर आर हाऊ मेनी स्पेड्स 13 स्पेड्स. ओके, आपल्याकडे 4 टाईप्सचे पत्ते येतं, हर्ट, डायमंड, स्पेड आणि क्लब. हर्ट 13, डायमंड 13, स्पेड 13 आणि क्लब 13. So there are 13 spade. Okay, so therefore n of b is equals to what 13. So therefore p of b is equals to n of b divided by n of s. n of b ची व्हॅल्यू 13 भागिले n of s ची व्हॅल्यू 52. 13 1 13, 13 चौक 52. सो p of b is equals to हे मिळणार 1/4. ओके, तर हे झालं क्वेश्चन नंबर 5. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लेइंग कार्ड्सच्या प्रॉब्लेममध्ये कधी एन ऑफ एस, एन ऑफ ए आणि एन ऑफ बी ह्याच व्हॅल्यूज फाइंड आउट होतात. आणि तुमच्या बुक्समधले जे सॉल्व्ड क्वेश्चन्स येतं ते तुम्ही चांगल्या प्रकारे आणखीन सॉल्व करून घ्या. हे फक्त प्रॅक्टिस सेट 5.4 पाच क्वेश्चन्स होते. आता जे काही सॉल्व्ड क्वेश्चन्स असतील ते तुम्ही तुमच्या बुक्समधनं सॉल्व करा. आणि काही अडचण असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही कमेंट करू शकता, किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तेवढं स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करायचं. आता प्रोबॅबिलिटीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, प्रोबॅबिलिटीचा ॲन्सर एक्झॅक्टली काय येतं आहे. तर प्रोबॅबिलिटीचा ॲन्सर हे 0 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू पी इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1. म्हणजे जे काही प्रोबॅबिलिटीचं तुमचा ॲन्सर येणार आहे ते 1 तर 0 किंवा 0पेक्षा मोठं पाहिजेत, 1 किंवा 1पेक्षा लहान पाहिजेत. म्हणजे 0 आणि 1च्या मधात पाहिजे. हे धरून 0 आणि 1 तर पाहिजेतच, 0 आणि 1 आले तर चालतंय, आणि ह्याच्या मधातच पाहिजे. 1पेक्षा जास्त आणि 0पेक्षा कमी ही प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू येत नाही. त्यामुळं डोक्यामध्ये सेव्ह करून ठेवायचं, 0 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू पी इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1. म्हणजे प्रोबॅबिलिटी ही 0 असू शकते, 1 असू शकते, पण 0पेक्षा लहान आणि 1पेक्षा मोठी असू शकत नाही. मग आपल्याला एक MCQमध्ये क्वेश्चन येतो, विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट ए प्रोबॅबिलिटी. ह्या 4 नंबरपैकी कोणता नंबर हा प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही. तर 2/3 याचं जर मी उत्तर काढलं तर याचं पॉईंट येणार 0.3 सख 18, 3 सख 18 म्हणजे 0.666. त्यानंतर 1.5चं सोडून द्या, 15%. तर 15 डिवायडेड बाय जर 100 केलं तर याचा आन्सर तुम्हाला समथिंग 0. काहीतरी तुम्हाला वेगळं मिळून जाणार. बरोबर आहे, 0.15. ओके, त्याच्यानंतर जर 7 डी 0.7 ऑलरेडी ते 0.7 आहे, म्हणजे याचा अर्थ 0.66 हे 1पेक्षा कमी आहे, 0.15 हे पण 1पेक्षा कमी आहे, आणि 0.7 हे पण 1पेक्षा कमी आहे. पण 1.5 हे 1पेक्षा कसं आहे जास्त आहे. त्यामुळं ए बी सी आणि डी ह्या 4 ऑप्शनपैकी कोणता नंबर हा प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही. तर 1.5 हा नंबर
ही व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही का कारण प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू ही 0 आणि 1 येऊ शकते किंवा 0 आणि 1च्या मधात पाहिजे. म्हणजे लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट 1 आहे. हे दोन व्हॅल्यूज धरून ह्याच्या मधामधल्या व्हॅल्यूज पाहिजेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं सो प्रोबॅबिलिटीचा आन्सर हे 0 आणि 1 येऊ शकते किंवा ह्या दोन्हीच्या 0 आणि 1च्या मधल्या व्हॅल्यूज येऊ शकतात. 0 पेक्षा लहान नसते प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आणि 1 पेक्षा मोठीही नसते. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू p इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1. दॅट इज दी प्रोबॅबिलिटी. ओके, तर आपला प्रोबॅबिलिटीचे 5.4 ही पूर्ण एक्सरसाइज संपलेली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड मी क्वेश्चन्सही तुम्हाला म्हणजे घेतले, सर्व बेसिकही सर्व सांगितले. जर तुम्हाला पुढचे आपले व्हिडिओज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.